नमस्कार. पल्लवी किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. संक्रांत स्पेशल खुसखुशीत तिळाची वडी बनवतोय. पहिल्याच प्रयत्नात 100% नक्की जमणार. अगदी सोपी पद्धत आहे, शिवाय महिनाभर या वड्या छान टिकतात. तर लगेच आता रेसिपीकडे वळूया. खुसखुशीत तिळाची वडी बनवण्यासाठी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप तीळ. तीळही खमंग भाजून घ्यायचे आहे. एकाच कपाच्या साहाय्याने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आहेत. तुम्ही वाटीचाही उपयोग करू शकता. छान असे खमंग भाजून झाले की एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहे. थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहे. शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे. जाडसर कूट करून घेतलेला आहे. तिळाचाही जाडसर कूट केलेला आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही. तिळाला स्वतःच तेल सुटतं. एका भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. तूप घालून घेतलं. 2 कप गूळ घालून घेतला. थोडस पाणी घातलं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. जोपर्यंत की गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता गूळ आपला छान असा मेल्ट झालेला आहे. त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. तूप यासाठी घालून घ्यायचं आहे की चिक्कीला छान चकाकी येईल. त्यासाठी आपण वेलची पूडही घालून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता. आपल्या गुळाला छान असे बुडबुडे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेला कूट घालून घ्यायचा आहे. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. वडील थापट इतपत घट्ट मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे. एका वाटीला तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावलेल्या वाटीच्या साह्याने मिश्रण आपण सेट करून घेतलेलं आहे. सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर ड्रायफ्रुट्सही घालू शकता. 10 मिनिटं मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर मिश्रण हलकसं थंड झालं की कट्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वड्यांना कट्स करून घेऊ शकता. मिश्रण खूप थंड झाल्यावर वड्या पडणार नाही, त्यासाठी आधीच कट्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कट्स करून घेतलेले आहेत. आता हे मिश्रण ह्या वड्या आपण 1 ते 1.5 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय छान वड्या आपल्या झालेल्या आहेत. सर्व खाचा सैल करून घ्यायच्या आहेत सुरीच्या साह्याने. एक वडी तोडून दाखवते. खूप खमंग आणि खुसखुशीत आपली वडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा. तुम्ही ट्राय केल्यावर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्वाचं हसत राहा. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.